हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? खूप दिवसानंतर ना आपण सर्वजण भेटतोय. मला वाटते काहीतरी 6 महिन्यानंतर ना आपण भेटतोय आणि खूप दिवसानंतर ना मी व्हिडिओ करायला घेतलेत. त्यामुळे मलाही पण एवढा आनंद झाला आहे की काय बोलावं काही मलाही समजत नाही आहे. कारण खूप दिवस झाले माझ्या हातामध्ये कॅमेरा वगैरे काही नाही आहे. खूप दिवसानंतर बोलते, काही चुकलं तर माफ करा. तर फ्रेंड्स, आजला व्हिडिओ करायचं कारण असं की मी 4-5 दिवस झाले बोलते आज व्हिडिओ करू, उद्या. आजला म्हटलं नाही, आज काही झालं तरी व्हिडिओ करायचंच आहे आपल्याला. तर व्हिडिओ बंद करायचं कारण असं होतं, खरं सांगायचं तर जानेवारीमध्ये मी व्हिडिओ चालू केलेले, पण त्यानंतर बाळाकडनं माझा मोबाईल पडला, तर माझा कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आला होता. तर मी ते केलं व्यवस्थित. त्याच्यानंतर माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते, ते काहीतरी प्रॉब्लेम होता आणि जास्त मलाही काही सेटिंग वगैरे मधलं माहीत नाही आहे. तर मी ते मग दुसऱ्यांकडनं करून घेतलं. काही व्हिडिओ देखील मी त्या पिरियडमध्ये बनवले होते, पण ते व्हिडिओ माझे पोस्ट करायचे राहिलेत. आता ते मी नक्की करणार आहे, कारण मी एडिट वगैरे करून ठेवले होते, फक्त पोस्ट करायचे राहिले होते. पोस्ट होत नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम आलेला. आणि लहान मुलांकडे मोबाईल असला होते, काही ना काही करत असतात मोबाईलमध्ये, आणि त्या सेटिंगचं आम्हाला काही जास्त माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर असं झालं की एक 5-6 महिने आमची जरा काही महत्त्वाची कामं चालू होती, त्यामुळे मला व्हिडिओ करायला जमत नव्हतं रेग्युलर. आणि ते काय काम होतं हे मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ते सर्वांसाठी सरप्राईज होतं, आमच्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, सर्वांसाठी सरप्राईज होतं. आम्ही ते कुणालाही सांगितलं नव्हतं, फक्त आम्ही घरातल्यांनाच माहिती होतं, बाकी कुणालाच माहीत नव्हतं. तर फ्रेंड्स, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणारे आहे. तर तुम्ही एक हे करू शकता की काय आहे ते सरप्राईज, काय असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही सर्वांनी कुणी कुणी मला मिस केलं ते देखील मला कमेंट्स करून सांगा. आणि कोण आपले व्हिडिओ आधीचे बघत होता, आणि बरेच नवीन पण असतात, नवीन पण बघतात, तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगते. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील आर्वी पिंपळगाव हे माझं सासर, आणि मी राहायला नारायणगावमध्ये आहे. आणि गाव आमचं काही 15 मिनटं लागतात गावाला जायला नारायणगावमधनं. जुन्नरला जातानाच आपलं गाव आहे, पिंपळगावतर्फे नारायणगाव, आणि त्याला आर्वी पिंपळगाव असं देखील बोलतात. तर ते आमचं गाव आहे. पण बाळाची स्कूल, यांचं जॉब याने आम्ही नारायणगावला राहिला आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले आधीचे देखील मला खरंच कमेंट्स करून सांगा. आणि खरंच आय एम सॉरी, मी सर्वांची माफी मागते, कारण 6 महिने मी व्हिडिओ बंद ठेवले. आणि बरेचसे लोकांनी जे माझ्या आधीपासून व्हिडिओ बघत होते, तर त्यांनी मला 100% गॅरंटी आहे, सर्वांनी मला खूप मिस केलं असेल. आणि पाठीमागे बरेचसे जणांचे मला मेसेज आले की तुम्ही व्हिडिओ का बंद केले वगैरे. तर व्हिडिओ मला असं सगळं बघून मी रेग्युलर करेल असं मी आत्ताही सांगत नाही आहे. जसं मला वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ करणार आहे, कारण व्हिडिओ करायला मला खूप आवडतात. आणि आधीपासूनच मला असं बोलायला, व्हिडिओ करायला, आपलं जे हे ते दाखवायला वगैरे असं आवडतं. फोटो वगैरे काढायला मला आवडतात. तर व्हिडिओ मी अशी करतच जाईल, आधीमध्ये माझे चालू राहतील, आणि जसं वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ करतच जाणार इथून पुढे देखील. आणि तुम्ही बोलाल का नाही मी असं सांगते आणि परत मध्ये व्हिडिओ बंद करते. तर फ्रेंड्स, खरंच आता तसं होणार नाही आहे, पण आठवड्यातून 1-2 का होईना पण व्हिडिओ येत जातील, आणि जास्त झाले तर जास्त येतील. तर आजचा हा व्हिडिओ फक्त एवढंच सांगण्यासाठी होता की मी व्हिडिओ चालू केलेत, तर तुम्ही नक्की बघा, छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, आणि आवर्जून आपले व्हिडिओ बघत जा. आणि माझे घरातलेही ब्लॉग असतात, काही बाहेरचे असतात, काही माझ्या गावचे असतात, असेच असतात बाळाचे वगैरे. तर काही रेसिपींचे पण असतात. तर मला जे नवीन नवीन बनवायला वगैरे आवडतं ते देखील मी करत जाते. तर मला तुम्ही नक्की सांगा आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो देखील मला कमेंट्स करून सांगा. कुणी कुणी मला मिस केलं ते देखील सांगा. आणि व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही जर चुका वगैरे होत असतील तर त्या देखील मला कमेंट्स करून सांगा, की मी त्याच्यामध्ये अजून काय सुधारलं पाहिजे, तर मग मी ते देखील करत जाईल. तर फ्रेंड्स, खूप दिवसानंतर बघून तुम्हाला कसं वाटतंय हे देखील मला कमेंट्स करून सांगा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ फक्त छोटासा होता,
आणि मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं का असं प्रॉब्लेम वगैरे झालेला, त्यामुळे मी व्हिडिओ चालू केले नव्हते, व्हिडिओ करत नव्हते. आणि खरा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आणि त्याच्यानंतर आमची काही कामं चालू होती. 4-5 महिने आम्हाला त्याच्यामध्ये गेले आणि वेळ पण भेटत नव्हता. मग बाळाची स्कूल नेमकी एक्झाम वगैरे पण आलेली पुढे, त्यामुळे ते व्हिडिओ केले नाहीत. आणि मेमध्ये आम्हाला तर वेळच नव्हता, कारण घरी सगळे माझ्या नंदा वगैरे आलेल्या, त्यामुळे आम्ही सगळेजण भरपूर बिझी होतो. घरात एवढी माणसं असल्यानंतर घरातली कामं वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये तर टाईम भेटतच नव्हता आम्हाला. तर फ्रेंड्स, तुम्हाला आपले आधीचे देखील व्हिडिओ कसे वाटतात, तुम्ही कुणी ते व्हिडिओ बघितले, कुणी मला मिस केलं तर ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजला सकाळच्या वाजलेल्या आहेत 9:30 वाजता हा मी व्हिडिओ करायला घेतला आहे. आणि बाळाला स्कूलला सोडवून आली, त्याची स्कूल परत चालू झाली. आता 12 वाजता त्याला घ्यायला जायचं आहे. तर तोपर्यंत चला आता मी नाश्ता वगैरे बनवते. आधी म्हटलं तुमच्याशी सर्वांशी बोलावं आणि तिथून पुढे मग बाकीचे कामं करायला घ्यावीत. तर एवढ्या दिवसानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ चालू झालेले बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर आणि आपली सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.